लाइव आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रेस कॉन्फ्रेंस में कई मुद्दों पर किया पत्रकारों से बातचीत। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज मुंबई के 5 बड़े नालों की सफाई का निरीक्षण किया। सीएम ने नाला निरीक्षण के बाद बोरीवली के एक हाल में मीडिया से बातचीत के दौरान बताया है कि नाले की सफाई व्यवस्थित होना चाहिए, इसलिए आज मैं खुद यहां नाले के निरीक्षण के लिए आया हूं। आज हमने 5 नालों का निरीक्षण किया। करीब 482 वाटर पंप लगाया गया है जो बराबर काम कर रहा है। जगह जगह भूमिगत टांकी लगाई गई है। 7 करोड़ लीटर की क्षमता का भूमिगत टांकी बनाई गई है, जिससे मुंबई में ज्यादा बारिश होने और हाई टैक के समय बारिश में मदद मिलेगी। मीठी नदी का भी निरीक्षण किया। मझास नाले, दहिसर नदी, बांद्रा नदी का निरीक्षण किया है। दहिसर के लोग का कहना है कि दहिसर नदी में पहले नदी में लोग गणपति विसर्जन करते थे। 7 नाले में 7 जगह एसटीएफ इस सिस्टम करते हैं। आज हमारा 5 नालों का शेड्यूल था, लेकिन हम अपने 2 और नालों की औचित्य पड़ताल किया है। जहां लैंड स्लाइड एरिया है वहां हमने जांच पड़ताल किया है, वहां सेफ्टी नेट लगाने का भी निर्देश दिया है। जहां लैंड स्लाइड एरिया है वहां विशेष ध्यान देने का निर्णय लिया है। लोगों को सहकार्य करने की आवश्यकता है। जहां जहां इस तरह की दिक्कतें आएगी वहां हमने इमरजेंसी में ठहरने की भी व्यवस्था किया है। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान पत्रकारों से क्या कुछ कहा। आरोप करायला आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना, पण 20 तारीख झाली आता जागा नाही करा। अरे वा, आता नाले सफाई आम्ही करतोय, तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे आम्ही नाले सफाई तर करू द्या आम्हाला। इतके वर्ष एवढा मॅट्रिक टन काढला, एवढं हे केलं आणि त्याच्या नावाखाली जी काय हातची सफाई झाली आता ते आता त्याची चिंता आता त्यांनी आता आमच्यावर सोडावी नाले सफाईची। कारण नाले सफाई आम्ही गेल्या वर्षी हातात घेतल्यापासून बिलकुल पाणी नव्हतं। दुर्दैवाने यावेळी घटना आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करायला कोणी थांबवलं? 3,000 कोटी रुपये रस्त्याच्या कॉन्क्रिटी दुरुस्तीमध्ये 10-15 वर्षामध्ये घालण्याचं कारण काय? काय ते आम्हाला माहिती आहे ना? रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये हे जर कॉन्क्रीटचे रस्ते 10 वर्षापूर्वी केले असते तुमचे एवढे पैसे वाचले असते, लोकांचे बळी गेले नसते, लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला नसता। याचा हिशोब देणार की नाही? हा जावई खूप झाला। अरे आमची महायुती आहे, तुम्हाला सांगतो महायुती पद्धतीने काम करते। निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध पाणी का पाणी। सूचना दिलेल्या आहेत त्यापैकी काही गारवर कारवाई देखील पोलिसांनी सुरू केलेली आहे। अनधिकृत पब, अनधिकृत बार अगदी वेळेपेक्षा जास्ती काळ सुरू असतील तर त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील, कुणालाही सोडणार नाहीत। कायद्यासमोर सगळे समान आहेत, तो श्रीमंत असू दे गरीब असू दे। आणि पुण्याचा आपण म्हणाला, मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय, कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कोणी दोषी असतील एकालाही सोडायचं नाही। कारण जे 2 मुलांचा मृत्यू झालाय ते पण कोणाच्या तरी आई वडिलांचे मुलगा आणि मुलगी आहे ना, त्यामुळे असं कोणाला लायसन्स दिलेलं नाही मुलांना मारण्याचं, ऍक्सिडेंट करायचं। त्यामुळे जिथं कोणी दोषी असेल त्याला बिलकुल सोडणार नाही, त्या कठोर कारवाई होईल। आता निवडणुकांमध्ये पत्र आलं असेल ते पाहतो आमच्या काही गोष्टी लोकसभेचं झालं तसं होईल, तुम्हाला कळवू आम्ही। धन्यवाद। त्यावर जो एक चढांचा भाग आहे, घाट आहे तिथे छोटा,
त्याचं रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे, मास्टिंगचं काम चालू आहे. त्यामुळे थोडी ट्रॅफिक होईल ते, पण ते रस्त्याचं काम कम्प्लीट झाल्यानंतर बिलकुल सगळे ट्रॅफिक होईल. आपली संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो, पाहणी करून कारवाई करतो. धन्यवाद. सावकार कोण आहे ते त्यांना माहिती. चला, थँक्यू. मला वाटतं आपण मगाशी थोडी चर्चा केलेली आहे. मग बाईक दिलाय ना मी मगाशी, सगळे नव्हतं. हा, नाले सफाई ना पाहिजे, नाले सफाई व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी मी स्वतः 5 नाले जे मोठे नाले आहेत त्याचा पाणी दौरा केला. सोबत महापालिका आयुक्त बांधले आहे, आपले सुधाकर शिंदे आणि आपले मोठे जोशी आणि अमित साहेब सर्वजण अधिकारी देखील आणि इतर इंजिनियर वर ऑफिसर कार्यकारी गेलो. आज संपूर्णपणे इतरही ठिकाणी काम करतायत फिल्डवर उतरून, आणि जे नाले आपण पाहिले त्या ठिकाणी देखील सर्व मशिनरी जी आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागलेली आपण पाहिलेली आहे. यामध्ये जवळपास गाळ काढण्यासाठी 54,225 वाहनांचा वापर केला, मोठं प्रमाण. आणि जे पाणी साचतं हिंदमातामध्ये मिलन सर्वे, अंधेरी सर्वेमध्ये 482 पंप लावलेले आहेत, सर्व ॲक्टिवेट आहे. आणि कुठेही पाणी भरू नये आणि रहदारीला त्रास होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी सर्व तयारी केली. त्याचबरोबर जेव्हा भरती असते तेव्हा समुद्र पाणी घेत नाही, आणि मग त्यावेळेस देखील आपण मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर थांबतो, रस्त्यांमध्ये जातं. यासाठी भूमिगत टाक्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळेस मी त्या टाक्यांची पाहणी केली. त्यांनी मैदान जे आहे तिथे एक भूमिगत साठवणूक टाकी आहे, ते जवळपास आपल्याला त्याचा फायदा झाला. आणखी इतर ठिकाणी आपण भूमिगत टाक्या केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा एक आहे. पंपाने त्या टाकीमध्ये पाणी सोडलं, किती कोटी लिटर असेल अंदाजे? 6-6.5 कोटी, 7 कोटी लिटरची साठवणूक क्षमता. म्हणजे जेव्हा समुद्रात भरती येते पाणी जाणार कुठे, मग त्यावेळेस देखील हे पाणी 7 कोटी लिटरपर्यंत पाणी त्या टाक्यांमध्ये, साठवणूक टाक्यांमध्ये जमा होतं. आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी रिलीज मिळाला होता, आणि त्यामुळे पाणी देखील पाऊस जास्त पडून पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले होते. त्याचबरोबर हे जे काय आता आपण STP करतोय, आज आपण मटेरियल पाहिली, यामध्ये जे काही केमिकल नाला बघितला, ATI नाला बघितला, आणि वांद्रे कुर्ला संपूर्ण मिठी नदीचं पात्र पाहिलं, मजाच नाला जेवढे जयसर नदी, यांची एवढी पात्र मोठी आहेत की मोठे मोठे नद्या आहेत. आणि आता लोक सांगत होते की पूर्वी इकडे लोक आंघोळ करायची, गणपती विसर्जन करायचे. आज त्याच्या पुढे बैजू काय बदल, बैजू बावडत शूटिंग झालं म्हणजे यावेळेची परिस्थिती. आणि आता सगळं सिरियसचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये जाऊन ते सगळे नाले झालेले आहेत नदीचे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की यामध्ये STP जे आता आपण 7 ठिकाणी STP करतोय, आता नॉन ट्रीटेड वॉटर समुद्रात जात होतं, आता जाणार. पूर्ण ट्रीटमेंट झालेलं पाणी समुद्रात जाईल, त्यामुळे समुद्राचं देखील पाणी स्वच्छ राहील. आणि हे जे नाले आहेत ते नाले देखील पूर्ववत करण्याचा आमचा मानस आहे. मग ते चौपाटीसारखं वापर लोक करू शकतील, आणि त्याला थोडा वेळ लागेल, परंतु ते इथे पातळीवर काम सुरू आहे.
आम्ही 5 ठिकाणी शेड्यूल मध्ये होतो, 2 ठिकाणी अचानक नॉन शेड्यूल मध्ये पण आम्ही गेलो. तिथे जे लँडस्लाईड एरिया आहे तिथे तोही पाहिला. आणि लँडस्लाईड एरियाचं कालच आपली परवाच्या दिवशी आम्ही बैठक घेतली. त्यामध्ये जे असे मुंबईचे स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत की त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊन लोकांची जीवितहानी, मालमत्तेची हानी होऊ शकते. आणि मग आजच मी MMRDचे मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली आहे की अशा प्रकारचे जे लँडस्लाईड प्रोन एरिया आहे तिथे लँडस्लाईड होऊ शकतं, ते आयडेंटिफाईड स्पॉट आहे. तिथल्या लोकांना आपण पावसाळ्यात कमी तातडीने त्यांना तिथून हलवायचं आणि MMRDची जी घरं आहेत त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था करायची. आणि तिथे जी लँडस्लाईड एरिया आहे तिथे आपल्याला सेफ्टी नेट लावून टाकायचं. मी पत्रकार परिषदेत अगोदर मुंबई महापालिकेच्या ऑफिसच्या व्हिजिटमध्ये सांगितलं होतं. त्याचं देखील काम आपण संबंधित यंत्रणांना सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळे जे काही लँडस्लाईड एरिया आहे हे प्रोटेक्ट होतील आणि ते दगड असतील, बोल्टर असतील, जो काही तिथला भाग असेल तो कोसळणार नाही, तो प्रोटेक्ट होईल त्या सेफ्टी नेटमुळे. तो एक विषय झाला. आणि जे लोक आहेत, लोक म्हणतात की आम्हाला येतात, प्रतिसाद देतात आणि म्हणतात तुम्ही खाली करा, आम्ही जायचं पोहोचतो. त्यांची देखील आम्ही व्यवस्था केली आहे. MMRDच्या घरांमध्ये त्यांना आम्ही निवारण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे लोकांना भाड्यावर आम्ही सोडणार नाही. त्या ठिकाणी पण लोकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी जीवापेक्षा काही दुसरं महत्वाचं नाही. त्यामुळे असे जे भाग आहेत की जिथे धोका आहे तिथं तिथल्या लोकांनी सहकार्य करावं. आणि त्यांना शाळेवेळेत आम्ही ठेवणार नाही, शेडमध्ये नाही ठेवणार, त्याचा डायरेक्ट पक्क्या घरामध्ये त्यांना ठेवणार आणि तिथे सेफ्टी नेटने पूर्ण प्रोटेक्ट आपण ते करू. त्याचबरोबर जे नाल्याचे अशा लोकांना देखील पर्यायी व्यवस्था जी आहे आपण त्याच्यामध्ये MMRDच्या घरांमध्ये करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि ते नाल्याच्या आजूबाजूचे लँडस्लाईड एरियातले काही लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून कुठली जीवितहानी होणार. झालं ना? काय नाही, सगळं उत्तर दिलं.